घेणं माझ्यासाठी वाटे राहू द्या तुमचं मत. काव दुसरे धंदे नाही, धंदा केला पाहिजे असा नियम आहे का? कोणतेच धंदे करायला शिकलीस तू? तुम्हाला माहित नाही? तू धंदे करतेस? माहित नाही, धंदा करीनच. बरं कोणता धंदा करतो? अशी दोन पाय पाकवते. धंदाही सांगते नवीनच, धंदाही सांगते नवीनच. माझ्या सामने येईल त्या धंद्याचं नाव आहे अशी दोन पाय फाकवतो. अशी अशी दोन पाय अशी दोन पाय सांग सांग कशी अशी. राहू द्या, घुंगरं पलतील खाल्या कमरेला बांधले असते. बरोबर आहे, ते घुंगरं माझ्या आजीने बांधून दिलं होतं. कोण्या दृष्ट माणसाची नजर नाही लागली पाहिजे म्हणून. असं आहे. अशी दोन पाय पाकवते पोरा बारा नजर. अशी दोन पाय पाकवते. अशी दोन पाय पाकवते. अशी दोन पाय पाकवते. पोरा बारा नजर. कमर 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 वाकवते वाकवते वाकवते. अशी दोन पाय कशी कशी अशी दोन पाय. इकडे या देवघरामध्ये पुन्हा अजून. देवघरामध्ये येण्याचं कारणच आहे. हा, पेट फुल घेऊन येते म्हणले पाहा लागतं ब्रह्मदेवाला. असं बरोबर आहे, बरोबर आहे. सांग मोठी बोल बोलतो का तू? आव कंबर 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 वाकवते वाकवते वाकवते. अशी दोन पाय भाकवते. अशी दोन पाय भाकवते. त्याची मी झाकते. अशी दोन पाय भाकवते. बरं, ज्यासाठी तू दोन पाय फाकवतो आणि कंबर वाकवतं त्याच्याही तुझ्या मागं कारण आहे बोलण्याचं, नाही का? शेतीमध्ये गेल्यावर कंबर वाकवा लागल आणि काटते वेळी अहो तुमच्याच घरचा धान तुमचा मला कापली तेव्हा वाकवली ना. हा कापली. हो का कापली? धानवर. आता घरचं शेतीतलं धान कापली असं म्हणत ना, तुमच्या कापली म्हणतो ना. बाहेर कुठली काही वादीवर नियंत्रण ठेवत जा. हो ठेवून सांगितलं ना मी. म्हणून तू करशील माझं, मी करीन तुझं. नवरा करेल बायकोचं, बायको करेल नवऱ्याचं. नवऱ्याचं बरोबर आहे, नाही का? त्यालाच म्हणतात संसार, त्याला म्हणतात जिंदगानी, त्याला म्हणतात जिंदगानी. नाही तर होईल जीवनामध्ये परेशानी परेशानी, नाही का? मग चालेल रुपये काय म्हणते आम्ही जीवनामध्ये. चाल चाल जन्म जन्म का साथ है तुम्हारा श्रीराम बाबाजी म्हणायचे. काय म्हणायचं? आमचे परशुराम बाबाजी म्हणायचे, आमचे बुधा बाबाजी, आमचे ज्ञानेश्वर बाबाजी सांगायचे. काय सांगायचे? काय म्हणायचे? आपल्या वाणीतून म्हणायचे, अरे दादा, ए माझे राधा, एक मधमाशी एक पाऊंड मध तयार करण्यासाठी आपल्या पोळ्यापासून त्या झाडापर्यंत 30,000 वेळा खेपा टाकते. 30,000 वेळा. तेव्हा तिचा मध गोळा होते. आणि तेव्हा होते मध गोळा. बरोबर. हे आपली जिंदगानी थेंबे थेंबे तळसाचे, नाही का? तू रागावली माझ्यावर, मी तुझ्यावर रागावली. ह्यानं प्रपंच होणार नाही. कशानं होईल? अहो काम केल्यानं होईल. हा, घे शिरावर नाथ, तयार हो राधा, तयार हो राधा. खरी
नवऱ्याचं पत्नीनं ऐकलं पाहिजे आणि पत्नीनं नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. म्हणून मोठ्या प्रेमानं सांगतो, हे माडघे आणि बाजाराची वाढ घे, चाल घे लवकर.